तर मंडळी आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत ज्यांच्यामुळे मला राजगडच्या ट्रेकचं अहोभाग्य मिळालं. आता ती नेमकं कोण आहे चला तर सांगतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. मामाच्या घरी एक दिवस मुक्काम करून मी निघालो त्यांच्याकडे, ज्यांच्या सोबत आपला राजगडचा ट्रेक होणार होता. आणि ती व्यक्ती दुसरं तिसरं कोण नसून माझं काका आहेत. आणि मी त्यांच्याच घरी चाललो होतो. आणि इथं आल्यानंतर ही काय दरवाजा उघडायला तयारच नव्हती, कारण ह्याला संशय आला होता की मी कॅमेरा चालू केलाय. आणि ते काय खोटं पण नव्हतं. असं हळूच दरवाजा उघडला आणि माझ्याकडे बघून हसायला चालू केले, कारण त्यांचा संशय खराच ठरला होता. मग काय घुसलो डायरेक्ट घरात आणि चालू केलं व्हिडिओ बनवायला. आणि इकडे आत येऊन बघतो तर काय मावा आपली चहा पाण्याची व्यवस्था करत होती, कारण तिला माहितच होतं आम्ही येणार आहोत. मस्तपैकी चहा पाणी उरकून असं टीव्हीला आमचा व्हिडिओ चालू केला. आणि ही व्हिडिओ बनवलेला आपल्या काकानी मावला दावला. आता ही व्हिडिओ जर तुम्ही नाही बघितला तर पटकन जावा, आपल्या ब्रेन मिस चॅनलवर ही व्हिडिओ आहे, कारण लय खतरनाक स्टोरी आहे बघा. आता वाट कसली बघताय, जाऊन बघा की. पण थांबा, त्याआधी ही ब्लॉग बघून जावा. असं मस्तपैकी चकना घेऊन मॅच बघत बसलो होतो. आता तुम्हाला पण वाटत असेल चकना म्हणल्यानंतर ते पण असेल, तसलं काय मनात सुद्धा नाही. आहा, असं टॉप क्लासचं जेवण बनवलं होतं माऊन. पनीरची भाजी, श्रीखंड, बटाट. आहा. आता हे बघून तुम्ही तोंडातून लाळ गाळू नका, म्हणजे झालं एकदम कसं असं मस्तपैकी जेवण वरपून आम्ही आलो दुकानामध्ये, कारण आता उद्या गड चढायचं म्हणल्यानंतर काहीतरी खाय प्यायला घ्यावं लागतंय का नाही. घेतला हे टाइमपास. तर मंडळी ही व्लॉग इथं संपला. आता पुढच्या व्लॉग मध्ये तुम्हाला राजगडवर जाताना काय काय मजा झाली आमच्या सोबत ते तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यामुळे ह्याचा पुढचा पार्ट बघायला विसरू नका. भेटूया मग पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.